नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मराठा हिस्ट्री सिरीज एपिसोड 6 पाहत आहोत. पहिले 5 एपिसोड चॅनलवर उपलब्ध आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पहा. मराठा इतिहास पाहत असताना आपण मराठा साहित्य पाहतोय. बखर वाङ्मय, शकावली, संस्कृत साधने आपण पाहिली आहेत. आता आपण पाहतोय फारसी साधने. फारसी साधनाचा पहिला भाग चॅनलवर उपलब्ध आहे, तो आधी पहा. पुढचे आपण काही फारसी साधनं पाहत आहोत. त्यातच आहे फुतुहाते आलमगिरी, ईश्वरदास नागर. आलमगिरी याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलेला आहे याचा अर्थ. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर सर्वात आधी तो व्हिडिओ पहा आणि आलमगिरीचा अर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फुतुहाते आलमगिरीमध्ये 1710 ते 1720 पर्यंतचा इतिहास दिलेला आहे. ईश्वरदास नागर हे औरंगजेबाच्या पदरी कारकून होते. त्याचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे सेतू माधवराव पगडी यांनी मोगल संघर्षमध्ये. या ग्रंथात शाहिस्ते खानाची मोहीम, साताऱ्याचा वेढा, राजाराम महाराजांबद्दल माहिती मिळते. पुढचं फारसी साधन आहे बुसातीने सलातीन, मोहम्मद इब्राहिम. 1824मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे विजापूर आदिलशाहीबद्दल माहिती दिलेली आहे. विजापूर आदिलशाह विरुद्ध मराठे संघर्ष यात दिलेला आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे साधन आहे खुलासतुत तवारीख, सुजन राय. औरंगजेबाबद्दलची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. सेट नेट या पेपरांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे, त्यामुळे तुम्ही लिहून ठेवा. खुलासतुत तवारीख, सुजन राय, औरंगजेब. पुढचं पुस्तक आहे अलीनामा, मोहम्मद नुश्रकी. आदिलशाह विरुद्ध मराठा संघर्ष या पुस्तकाचा मुख्य मुद्दा आहे. आपण काही महत्त्वपूर्ण फारसी साधनं पाहिली आहेत, त्यांची नीट नावं लिहून ठेवा. पुस्तक आणि लेखक आणि ते कोणत्या काळात घडलेलं आहे तेही लिहून ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.